जय शिवराय मित्रांनो, मी पंकज मोरे. स्वागत आहे तुमचं आपल्या एका ब्लॉगमध्ये. तर आज शुक्रवार आहे मित्रांनो आणि आता वाजलेत 9. तर आता आपण लॉग इन करतोय आणि आज दिवसभरात बघूया. आज बॉडी पूर्ण थकलेली आहे, पण काय करणार, काम तर करावंच लागणार आहे. तर लॉग इन करतोय आणि बघूया दिवसभरात किती काम करू शकतो आपण. तर भावाने चांगले झालेले 195 रुपयाची आपण ट्रिप एंड गेले. फोर्ब्स काय मार्शल कंपनी आहे जे कासरवाडीमध्ये, तिथं आपण कस्टमरला ड्रॉप केले. तर आता आपण इथंच थोडंसं पुढे जाऊन थांबणार आहोत. रेल्वे फाटक आहे ना, तिकडे कॉर्नरला थांबायचं. तिकडून आउटसाईड आहे, तर तिकडून ट्रिप आपल्याला पडणार. सकाळचा टाइम आहे आणि बघूया कुठली ट्रिप पडती. चला तर मग. तर मी आहे आता पिंपळी गुरवमध्ये आणि 2-3 ट्रिपा चांगल्या मिस झाल्या मित्रांनो आपल्या. तर असं होतं की लांब आलं की ट्रिप भेटेल नाही भेटेल शाश्वती नसते. आणि मोठ्या ट्रिपची तर लहान ट्रिपाचं बरं असतं, 45 मारतो, त्याला कोण उचलत नाही, सहसा कॉम्पिटिशन कमी असते. पण या मोठ्या ट्रिपचं काय होतं की एकदा घेऊन आलो ना, एकतर आपल्याला लोकलमधला एरिया माहीत नसतो. आता मी कासरवाडी पिंपळी गुरवला आहे आणि जरा अननोन एरिया आहे माझ्यासाठी, पण भरपूर फिरलेलो आहे आपण. पण 45च्या ट्रिप नको वाटतात. इथून मग आपल्या एरियाकडची ट्रिप बघतोय मी, पण मिस होता ते मोठ्या ट्रिप लगेच. तर बघूया आता काय, 2 ट्रिपा झालेत आताशी. तर मित्रांनो, आपण बऱ्याच वेळाने एक ट्रिप उचलली आहे जी पिंपळे सौदागरवरून सांगवीची 105 रुपये दाखवलेले आहेत. बरोबर मला वाटतं 1 तासाने ही ट्रिप उचलू शकतो आपण. नाहीतर बारीक ट्रिपा पडल्या आणि ज्या मोठ्या आपल्या इकडच्या पडत होत्या त्या काय ॲक्सेप्ट झाल्या नाही आपल्याकडून. तर आता कस्टमर आलेलं आहे. चला तर मग जाऊया सांगवीला. तर तुमचा भाऊ फिरून परत पिंपळे सौदागरमध्येच आलेला आहे. आपण होतो पिंपळे सौदागरमध्ये, तिथून आपण गेलो सांगवीला. सांगवीवरून एक लोकल ट्रिप मारली आणि तिथून परत 78 रुपयाची आपण इथं घेऊन आलो परत पिंपळे सौदागरला. आता आपल्याला परत जिथं पहिलं होतं तिथं जावं लागेल, कारण ह्या मेन रोडवरून ट्रिपा नाही पडत. तर आज ट्रिप आहे ना कमी येत आहेत असं वाटतं मला. कारण सांगतो तुम्हाला, पिंपळे सौदागरमध्ये होतो, ट्रिपच पडली नाही. गो टू लावलं होतं त्याच्यात आपल्याकडे मुकाई चौकाचं. तर ट्रिप पडली नाही म्हणून वाईट तर मी काय केलं, इकडे थेरगावला आल्यावर गो टूर काढून टाकलं. आणि गो टू काढून टाकलं की मग मला लगेच इकडं 2-3 ट्रिप वाजल्या. मी काय उचलल्या नाही, कारण त्या आउटसाईडच्या होत्या. परत तिकडून मला एमटी यावं लागलं असतं. तर मग मी काय केलं, आपलं जांबे रोड आलं पुनावळे साईडचं. तर मग 135 रुपये कस्टमर होतं. 135 रुपयाची ट्रिप होती आणि कस्टमर होतं तृतीयपंथी होता. तर ठीक आहे, कस्टमरला सोडलं आपण. 138 झाले आणि आता थांबलो इथं पुनावळ्यात. आज काय आपण घरी जाणार नाही, आणि का नाही जाणार ते तुम्हाला मी संध्याकाळी सांगणार. तर भावांनो, आता वाजलेत 1:45 आणि आपण आता घेतलंय अर्धा डझन केळी घेतलेत खायला आणि एक पार्लेजीचा पुडा घेतलेला आहे. तर अशा रीतीने आपलं आजचं लंच जे आहे 40 रुपयात होणार आहे. आपण घरी गेलेलो नाही, कारण माझ्या घरचे गेलेत फिरायला आणि पुण्यात गेलेले आहेत. मी म्हणलं घरी जाऊन काय खायला, घरी जाणार मी, झोपणार आणि काय धंद्याची वाट लागणार. त्यापेक्षा म्हणलं कंटिन्यू काम करूया आणि लवकर घरी जाऊया संध्याकाळी. तर बघूया, आतापर्यंत 9 ट्रिप झालेले आहेत फक्त. आता इथून ट्रिप पडते पण लांबून पिकअप आहे, ते काय फायद्याचं नाही आपल्या. आता एक कस्टमर आपण जे ड्रॉप केलं रावेत मध्ये, बापरे डेंजर कस्टमर होतं, लेडीज. बापरे, 2दा थांबवलं. 59 रुपयामध्ये मी 2 ठिकाणी थांबलो. परत मॅडमला लिफ्ट पशी गाडी पाहिजे, अवघड आहे. 59 रुपयात. तर आता आपण आलोय म्हणजे चाललोय सीएनजी भरायला. सीएनजी भरून घेतो. आहे सीएनजी तसा 2 कांड्यात, पण भरलेला कधी चांगला.
आणि धंद्याचं बोलायचं झालं तर धंदा बऱ्यापैकी चांगला झालाय, कारण आपण 9 वाजता जरी आलो तरी आपण कंटिन्यू काम केले आणि बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या ट्रिप्स उचलल्या गेल्या आहेत आज आपल्याकडून. त्याच्यामुळे धंदा चांगला झालाय मित्रांनो. आता एक ट्रिप लवकर झाली पाहिजे, पहिलं त्याच्या अगोदर सीएनजी भरणार आहे. तर बघा भावांनो, की बरेच जण म्हणतात की धंदा नाही. तर जे असं म्हणतात ना, एकतर ते कमी टाइम देतात ते, नाहीतर मग व्यवस्थित त्यांना धंदा करणं जमत नाहीये. तर तुमचा भाऊ आज सकाळी 9 वाजता ऑनलाईन आला होता आणि आता किती वाजलेत? 7 वाजलेत, म्हणजे कमीत कमी 10 तास तरी झाले तो काम करतोय. तो म्हणजे मी. आणि आतापर्यंत आपलं अर्निंग चांगलं झालेलं आहे. आता दुसरा जवळजवळ ही आपली कितवी ट्रिप आहे? 23वी. तर मी तुम्हाला शेवटी सांगायला टोटल किती इन्कम झालेला आहे आपला. आता ही 23वी ट्रिप आहे, म्हणजे मी 150 रुपये इन्सेंटिव्ह घेतलाय पहिला आणि आता मला 75 रुपये इन्सेंटिव्ह भेटणार आहे, प्लस ट्रिपचे पैसे भेटतील. तर आता कस्टमरला मी इथून घेणार आहे आणि आपल्या इकडे युग होंडा जे आहे देवा पाटील रोडला तिथं सोडणार आहे आणि त्याचे आपल्याला 50 रुपये भेटतील. तर भावांनो, फायनली आपलं पॅकअप झालेलं आहे आणि आता वाजलेले 7:15. तर आपण सकाळी 9 वाजता लॉग इन केलं होतं आणि तुम्हाला कळत असेल की 10 तास आपण कंटिन्यू काम केलेलं आहे. घरी गेलो नाही, म्हणजे जेवायला पण थांबलो नाही. केळी घेतली होती दुपारी अक्षरशः आणि ट्रिप संपली की खात होतो. तर अशा रीतीने 10 तासात आपलं काम तुम्हाला सांगतो 2000 प्लस झालेले. उबेरमध्ये 1700 इन्सेंटिव्ह पकडून आपलं काम झालेलं आहे आणि 300 रुपये असे ऑफलाईनचे, म्हणजे आपण उबेरला अजून केले असते, 3 ट्रिप मारले असते, अजून 75 रुपये भेटले असते, प्लस हे 101 म्हणजे 175, अजून 200 रुपयापर्यंत आपलं अर्निंग वाढलं असतं. पण ठीक आहे, खूप अति पण नाही करायचं की उद्या दुसऱ्या दिवशी उठायलाच म्हणजे येणार नाही, असं तर नाही करायचं. तर 1700 प्लस उबेरला झालेले, 300 ऑफलाईन झालेले, सीएनजी आपण 280 काहीतरी भरलेला आहे. तर एवढं होतं आजचं काम मित्रांनो. कोण म्हणतं सांगा मला धंदा होत नाही? तुम्ही टाइम दिला की धंदा होतो मित्रांनो. जिकडं भेटल तिकडं जा, लहानी उद्या मोठी उद्या ट्रिप उचला. आता 45 रुपयाची मारली, तुम्हाला नंतर 100ची पडेल, 100ची मारली की 150ची पडेल. तर असा धंदा होतो. आणि बऱ्याच वेळा संयम ठेवत जा की बाबा मला मध्ये 1 तासभर ट्रिप नाही पडली की मी काय लगेच घरी नाही गेलो, मी थांबलो. संयम ठेवला की सगळं होतं. संयम ठेवला की ट्रिप पडणार थोड्या वेळाने, मग कंटिन्यू पडत राहील. आता पडली नाही तर असं आहे धंद्याचं. एकच शेवटी सांगेल मी, धंदा होतो, करता आला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.